करवीर तालुक्यातील दोनोडे इथलं श्री ज्योतिर्लिंग देवालय, बहिरेश्वरमधील श्रीकृष्ण मंदिर आणि खाटांगळेमधील विठलाई देवी मंदिराला शासनानं ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलाय। त्याबद्दल या तीनही गावातील ग्रामस्थ, स्थानिक मंदिर व्यवस्थापन आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आज खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले। करवीर तालुक्यातील दोनोडेमधील श्री ज्योतिर्लिंग देवालय, बहिरेश्वरमधील श्रीकृष्ण मंदिर आणि खाटांगळेमधील विठलाई देवी मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर झाला। या देवालयांना असणारं महत्त्व आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी या मंदिरांना ब वर्ग तीर्थक्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ही मागणी मान्य केली। तीनही मंदिरांना ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानं भाविकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे। या पार्श्वभूमीवर दोनवडेचे सुनील कदम, संदीप कदम, राजाराम कदम, विष्णू कांबळे, सचिन नगारे, अजित चौगले, सुभाष जाधव, अमर जत्राटे, सुशील शिंदे, सरपंच सर्जेराव शिंदे, उपसरपंच वैशाली कांबळे, माणिक पाटील, संजय कदम, श्रीपती पोवाळकर, दिगंबर पाटील, सविता पाटील यांनी आज खासदार महाडिक यांचा सत्कार केला। करवीर तालुक्यातील 3 गावांमध्ये बहिरेश्वर, दोनवडे आणि खटांगळे या 3 गावांमध्ये मंदिरांना अनेक वर्ष मागणी असणारे, प्रलंबित असणारे ब वर्ग दर्जाचे प्रस्ताव आपण पाठवले होते आणि मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा आभार व्यक्त करतो की अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या तिन्ही गावांना त्यांनी ब वर्ग दर्जा मंजूर केलेला आहे। तर आता या ब वर्गामधून साधारण 5 करोड रुपये एका गावाला, एका मंदिराला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये त्या मंदिराचं सुशोभीकरण असेल, जीर्णोद्धार असेल किंवा सुशोभीकरण असेल, वाहनतळ असेल, पर्यटकांसाठी भक्त निवास करायचा असेल, त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था, अन्न प्रसादालय ज्याला आपण म्हणतो, अशा विविध गोष्टी त्याच्या माध्यमातून करता येणार आहेत। आणि या गोष्टी झाल्यामुळं आज जे भाविक येत आहेत त्यांची आणखीन सोय झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात भाविक या गावांमध्ये भेट देतील। खटांगळे इथल्या विठलाई देवीच्या प्राचीन मंदिराचा लोकसहभागातून जीर्णोद्धार सुरू आहे। याही मंदिराचा ब वर्गात समावेश झाल्यामुळे ग्रामस्थांनी खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार केला। यावेळी कृष्णात पाटील, के.एल. पाटील, नितीन पाटील, एकनाथ पाटील, सदाशिव पाटील, प्रकाश पाटील, सुरेश पवार, प्रकाश मुगळे, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, विश्वास पाटील, शंकरराव पाटील उपस्थित होते। मंदिराच्या जीर्णोद्धारासह गावाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य राहील अशी खासदार महाडिक यांनी ग्वाही दिली। तर बहिरेश्वरमध्ये पांडवकालीन श्रीकृष्ण शेषनारायण मंदिर तळ्याच्या मधोमध आहे। इथली शेषनारायणाची निद्रित अवस्थेतील मूर्ती पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात। या मंदिरालाही ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं। सरपंच वंदना दिंडे, उपसरपंच सीमा हवालदार, शुभांगी दिंडे, सूर्यकांत मोरे, अजित नाळे, कृष्णात दिंडे, पंढरी काशीद यांच्यासह मान्यवरांनी आज खासदार महाडिक यांचा सत्कार केला। म्हणजे बहिरेश्वर गावासहित 3 मंदिरांना ब वर्गामध्ये जो दर्जा मिळाला आहे त्यामध्ये आपले महाडिक साहेबांचा बहुमोलाचा असा योगदान आहे। मंदिराला आमच्या ब वर्गामध्ये दर्जा मिळाल्यानंतर आम्ही तिथे यात्री निवास, प्रवाशांच्यासाठी विविध अशा सुखसुविधा उपलब्ध करून देणार आहोत। तसेच सुशोभीकरण करून निसर्गाचा ऱ्हास कोणत्याही पद्धतीने होणार नाही याचीही काळजी आम्ही घेऊ आणि यामध्ये मोलाचं सहकार्य आम्हाला मुन्ना साहेबांचे लाभले आहे आणि इथून पुढेही लाभावं हीच आमची अपेक्षा आहे।